नमस्कार, मी HR कलेक्शन क्रिस्टल डिवाइनमधून रेखा समान बोलते. क्रिस्टलच्या या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला शुंघाट क्रिस्टलबद्दल सांगणार आहे. हा कार्बन प्रेस नॉन शायनिंग क्रिस्टल आहे आणि ह्या क्रिस्टलला हिलिंग क्रिस्टल म्हटलं जातं. हा क्रिस्टलला हिलिंग क्रिस्टल का म्हटलं जातं, तर हा क्रिस्टल पहिल्यांदा आपण हा कुठे मिळतो हे बघूया. तर हा क्रिस्टल आहे ना, याचा ओरिजिन रशियामध्ये झाला आहे. रशियनच्या एक छोट्याशा गावामध्ये शुंघाईट नावाचं गाव आहे, तिकडे ह्याचं ओरिजिन झालं आहे. त्यामुळे ह्या क्रिस्टलला शुंघाईट क्रिस्टल असं म्हटलं जातं. आता हा हिलिंग क्रिस्टल हे आपल्याला कधी कळालं, तर आता खूप आधीचे लोक आहेत ना, हे वॉटर प्युरिफाय करण्यासाठी ह्या क्रिस्टलचा यूज करायचे. म्हणजे पाण्यामध्ये ते हे क्रिस्टल टाकायचे जेणेकरून त्यांना वॉटर प्युरिफाय करून मिळायचं. आणि नंतर त्यांना असं जाणवलं की ह्या क्रिस्टलने खूप काही आजारही बरे होतात. ह्याची हिलिंग प्रॉपर्टी त्यांना हळूहळू कळायला लागली. हे आजारपणावरतीही काम करतं. त्याप्रमाणे मग ह्या लोकांनी हा क्रिस्टल आहे ना, म्हणजे जास्तीत जास्त हिलिंग करण्यासाठी ते लोक यूज करू लागले. आणि अशा प्रकारे ह्याचे बेनिफिट वगैरे हळूहळू वगैरे सगळ्यांसमोर आले. आता हा क्रिस्टल तुमच्या छोट्या आजारामध्ये, म्हणजे BP-पासून शुगरपासून ते मोठ्या आजार कॅन्सरसारख्या आजारावरतीही तुम्हाला ह्याचं चांगलं बेनिफिट मिळतं. म्हणजे आता ह्याचं बेनिफिट भेटतं म्हणजे हा तुमच्या त्या आजारावरती काम करतो असं, म्हणजे हा मॅजिकली काम करतो असं नाही आहे. तर हा क्रिस्टल आहे ना, तुमच्या आतून तुम्हाला अशी एनर्जी देतं जेणेकरून तुम्हाला, म्हणजे तुमच्या मेडिसिनवरती हे चांगलं काम करतं. म्हणजे तुम्ही मेडिसिनचं तुमच्यावरती चांगला इफेक्ट झाला की तुमचा आजार बरा होण्यासाठी मदत करतं, बरोबर की नाही. म्हणजे अशा प्रकारे हा तुम्हाला मॅजिकली काम करतं. तुमचा आजार बरा करण्यासाठी तुम्हाला हे चांगलं युजफुल आहे. आणि हा म्हणजे कॅन्सरसाठी तर हा युजेबल आहे, कारण की खूप काही लोक आहेत ना, ते कॅन्सरमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या जवळ ठेवलं किंवा त्यांनी ह्याचं पॅन्डंट घातलं किंवा त्यांच्या ब्रेसलेटमध्ये ह्याचा छोटासा तुकडा जरी घातला ना त्याच्या ब्रेसलेटमध्ये, तर तुम्हाला त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळून तुम्ही तुमच्या आजारपणावर तुम्ही मात करून तुम्ही एकदम निरोगी राहाल आणि चांगले बरे व्हाल. आणि जर तुम्ही ह्याचा समजा पाण्यामध्ये तुम्ही टाकून अर्धा एक तास, म्हणजे 2 तास तुम्ही ह्याचं ठेवलं पाण्यामध्ये टाकून आणि नंतर तुम्ही ह्याचं पाणी घेतलं तरी तुम्हाला त्यातून त्याचं चांगलं बेनिफिट मिळतं. हा निगेटिव्हिटी ऑब्झर्व करण्याचं काम तर करतं, त्याशिवाय एन्झायटीमध्येही तुम्हाला ह्याचं चांगलं बेनिफिट मिळतं. हा मानसिक, शारीरिक आणि आंतरिक आजारावरती तुम्हाला ह्याचं चांगलं बेनिफिट मिळतं. असा हा सुंदर क्रिस्टल आहे. तर हा क्रिस्टल तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही त्याचे चांगले बेनिफिट घेऊ शकता. इतकं सुंदर हा क्रिस्टल आहे, म्हणजे म्हणतात ना की रंग नाही पण त्याचे गुणधर्म खूप छान आहे. असा सुंदर हा क्रिस्टल आहे. तर तुम्हाला हा जर क्रिस्टल हवा असेल तर तुम्ही हा माझ्याकडून मागवू शकता आणि तुम्ही त्याचे चांगले बेनिफिट घेऊ शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही ह्याला लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर केलं तर मला खूप आवडेल. थँक्यू.